संजय शिरसाट यांची हॉटेल खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिरसाट यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याचं उत्पन्न 59 लाख रुपये दाखवलंय। मग 67 कोटींचं हॉटेल व्यवहार जे आहे ते झालंय कसं? एवढे पैसे कुठून आणले असा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय। भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील दानवेंनी केलेला आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। एका हॉटेलच्या व्यवहारा प्रकरणात पुन्हा एकदा त्यांच्या एकूणच व्यवसायासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे, कारण सिद्धांत शिरसाट याचं नाव सध्या पुढे येताना बघायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी अंबादास दानवे आहेत। ह्या ज्या कंपन्या संजयचे शिरसाट परवा बोलल्याचं मी ऐकलं आणि वर्तमानपत्रात आलं की याच्यात 5 पार्टनर आहे। माझं त्यांना आव्हान आहे की 5 पार्टनर जरा जाहीर करून दाखवा, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे ती जाहीर करून दाखवा, कारण कोर्टाने याच्या टेंडरमध्ये उतरताना आर्थिक स्थिती कशी असावी हे सुद्धा सांगितलेलं आहे। आपण 5 पार्टनर कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे या कंपनीत कोणते 5 पार्टनर नाही। सिद्धांत शिरसाट आणि शिरसाट साहेबांच्या सुविद्य पत्नी विजयावहिनी याच्यात डायरेक्टर म्हणजे दोघं पार्टनर आहे अशी माझी माहिती आहे। आणि असं असताना मग आता सिद्धांत शिरसाटचं उत्पन्न काय? आता एकतर रस्ते बनवणाऱ्या कंपनीचं कल्याण रोडवेज इंदोरची कंपनी, पण आमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यांचं काम चालू आहे हॅमच्या माध्यमातून, आणि तोच याच्यात टेंडर घेणारा दिसतो। याचा अर्थ कोणता तरी दबाव टाकून त्याला याच्यात, कारण त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, याला उतरवायला भाग पाडलेलं दिसतं ओव्हरऑल जर मी पाहिलं, मला जे एकंदर अभ्यास जो त्याच्यावर। आणि मग थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर राज्य सरकारच्या महसूल विभागाला चुना लावण्याचं काम या माध्यमातून झालेलं दिसतंय। आणि मग हे सगळं जर तुमची 67 कोटीची ऐपत नाही तर तुम्ही 67 कोटीचं टेंडरमध्ये कसं उतरू शकता? उद्या बँकांचे कर्ज घेऊन थोडी या गोष्टी करत असतात। आणि म्हणून हे चुकीची पद्धती आहे, चुकीची प्रोसेस आहे, टेंडर चुकीचं आहे, कंपन्या जर निवडल्या गेल्या तर त्या चुकीच्या आहे। आणि मला असं वाटतं याला चॅलेंज होऊ शकेल। 2 ऑक्टोबर नंतर 23 ऑक्टोबरचा पेपर आहे, तर 23 ऑक्टोबरचा पेपर आहे तर 2 ऑक्टोबरचं त्याचं इन्कम टॅक्स याला जोडायला पाहिजे होतं की सिद्धांत शिरसाट याचं आमचा मुलगा याचं 59 लाख रुपये उत्पन्न आहे, हे याच्यात नाही। संपूर्ण व्यवहार हा संशयास्पद आहे। बस मी पेपर्स दाखवलेले, मी काही कोणावर आरोप करत नाही। हे पेपर सत्य पेपर आहे, सरकारचे पेपर्स आहे। कॅमेरा पर्सन विक्रम सावंत, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।